हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे माझ्या कोकणातल्या गावात आणि मी आलेली आहे आज आमच्याच गावाच्या इथे. अजून एक दुसरं गाव आहे, माझ्या आत्याचं गाव आहे. त्या आत्याच्या गावाला मी आलेली आहे इकडे आणि इथे मी 1 दिवसाची वस्ती करणार आहे. तर आता मी निघालेली आहे मोनात्याच्या गावी जाण्यासाठी. तर त्यासाठी आम्हाला सकाळी 6 वाजता आमच्या वाडीतून आमचे शेजारचे दादा आहेत, त्यांची गाडी आहे, ते ट्रिप करतात. तर त्यांच्या गाडीतून आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालेलो आहोत आत्याच्या गावी जाण्यासाठी. खूप छान असं वातावरण होतं, सकाळचं पहाटेचं वातावरण. एकदम पक्ष्यांचा सुंदर असा आवाज, एक हवेमध्ये सुंदर असं थंडावा आणि खूप छान वाटत होतं प्रवास करताना. इथे मी आजीला थोडंसं त्रास देत होती. तिला असं वाटत होतं की मी तिचा फोटो वगैरे काढते, त्यामुळे ती सारखं असं व्यवस्थित काढ वगैरे बोलत होती. नंतर तिला सांगितलं मी व्हिडिओ करते, तर त्यानंतर ती व्यवस्थित अशी हसायला लागली. तर आता आम्ही इथे पोचलेलो आहोत रिगल कॉलेजच्या इथे. चिपळूणपासून जवळच आहे आणि ह्या रिगल कॉलेजच्या इथे आत्या आम्हाला रिक्षा पाठवणार होती घरी घेऊन येण्यासाठी. आम्ही थोडं 10-15 मिनटं वाट पाहिली, कारण की काका रिक्षा घेऊन येणार होता. आणि मग त्यानंतर त्यांनी रिक्षा घेऊन आल्याच्या नंतर आम्ही घरी पोचलो आत्याच्या. खूप मस्त असं छान त्यांच्या घरचं वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. आणि मल्हार माझ्यासोबत खूप मस्ती करत होता त्यावेळेला. त्याला ब्लॉग बनवायचा होता, त्याला व्हिडिओ शूट करायचं होतं, पण मी त्याला देत नव्हती करायला, जो वेडेपणा करतोय. आणि अशा प्रकारे आमची मस्ती चालू होती. बघू शकता तुम्ही किती छान एरिया आहे हा. पूर्ण हिरवळ आहे. आजूबाजूला सर्व आंबे, फणस, पपई अशी सगळी झाडं आहेत आणि खूप छान वातावरण आहे. कोकणामध्ये ऊन आहे, पण ते ऊन इतकं काही मुंबईसारखं कडक नाही आहे, त्यामुळे खूप छान वाटतं इथे फणसाचे गरे सुकवलेले आहेत, सुखायला ठेवलेले आहेत. आम्ही आलो सकाळी 8 वाजता. सकाळी 6 वाजता घरातून निघालो. 1 तासाचा प्रवास केला, ऑटो केली होती त्याच्याने. आणि त्यानंतर मग इथे 8 वाजता येऊन नाश्ता वगैरे केलेला आहे मस्तपैकी. आणि आता मस्त पोट भरलेलं आहे आणि आता छान गप्पा मारतायत सगळेजण घरामध्ये. मी म्हटलं तुम्हाला दाखवते मी ज्या गावात आली आहे ते गाव कसं आहे. हे घर आहे आणि हे आजूबाजूचा एरिया आहे घराच्या. एकदम असं मस्त वातावरण आहे. हे इथून पुढे जे आहे ते किचन आहे आणि त्यांनी लावलेली झाडं आहेत घराशेजारी. त्याच्यामध्ये केळी आहे, नारळ आहे, काजू, चहा, गवती चहा, कढीपत्ता, तेजपत्ता अशी खूप सारी झाडं लावली आहेत त्यांनी. पपई आहेत. तर खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी अचानक गावी कशी आली. तर माझी आत्या आणि आजी ऑलरेडी गावी आले होते आणि त्यांना 15-20 दिवस राहून झाले होते. मी सहज आमचं कॉलवर बोलणं वगैरे व्हायचं, तर आत्या सहज म्हणाली ये गावी थोडंसं. तर सोने पे सुहागा म्हटलं बोलवलंच आहे तर आपण लगेच निघूया. जर तिने मला आज फोन केला असेल तर मी दुसऱ्या दिवशी लगेच ऑनलाईन तिकीट बुक केली STची आणि त्यानंतर सॅटर्डेला बोलणं झालं. संडेला रात्री मी गाडीत बसली आणि आत्याच्या गावी थेट दोनवली बामणेवाडीमध्ये आलेली आहे. आणि खूप छान वाटतंय, कारण की इंटरकास्ट मॅरेज केल्यामुळे माझ्या गावी लग्नानंतर माझ्या काय कोकणामध्ये मी गेलीच नाही आहे. मी कोकणातली असल्यामुळे आणि प्रफुल्ल पुण्याचा असल्यामुळे पुण्यामधल्या सगळ्या गावांमध्ये गेली आहे, पण कोकणातल्या गावी इतके वर्ष मी गेली नव्हती. तर आता आत्याने बोलवलं म्हटलं जाऊया म्हणून. तर मी आणि मल्हार गावाला लगेच त्याच दुसऱ्या दिवशी संडेला रात्री बसलो STमध्ये आणि दादा गाईड करत होता कसं यायचं कसं नाही. आणि मग त्यानुसार आम्ही आलो इथे गावाला. खूप छान वाटतंय. खूप म्हणजे जुन्या आठवणी तर ताज्या होतातच आहेत, पण खूप बदललं आहे कोकण.
7-8 वर्षामध्ये. ते बघायला पण खूप छान वाटतंय. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, ज्या आधी केल्या होत्या लहानपणी. म्हणजे नदीवर जाणं, मासे पकडणं, दुपारचं रानात जाऊन आंबे, करवंद, काजू सगळं गोळा करणं, ते सुकवणं. कारण मामाच्या गावी मी खूप जायची दापोलीला, आणि त्यानंतर जास्त मी मामाच्याच गावी माझ्या गेलेली आहे, आणि माझ्या गावी पण आम्ही जायचो. सो माझ्या पप्पाची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आमच्या घरामध्ये माणसं आली की एका वेळेला 50-60 माणसं जमायची. सो खूप मस्त असं वातावरण असायचं त्यावेळेला. सो ते सगळं मी मिस करते, पण मला अजिबात रिग्रेट नाही आहे कुठल्याच गोष्टीचा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि आत्यानी मला आता माझ्या बोलवलेलं आहे. मी ते मस्त एन्जॉय करते आत्यासोबत. आम्ही मस्त फिरतोय, खातोय, पितोय, खूप मजा करतोय आणि खूप छान वाटतंय. तर मी व्हिडिओज तर करत राहणार आहे, आणि तुम्हाला माझे व्हिडिओज हे कसे वाटतील हे नक्की मला सांगा. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि खूप छान वाटतं, म्हणजे मी माझ्या भावना मी तुम्हाला व्यक्त नाही करू शकत, इतकं मला छान वाटतंय कोकणातल्या माझ्या गावात येऊन. माझं गाव नाही, माझ्या आत्याचं गाव आहे, पण माझं गाव बोलायला काही प्रॉब्लेम नाही, कारण की कोकण माझंच आहे. आणि आत्याच्या पण फॅमिलीचं, म्हणजे आत्याच्या सासरचं पण नातं आहे आमच्यासोबत. नात्यामध्येच आत्याला लग्न करून दिलं होतं, त्यामुळे आत्याच्या जे सासू वगैरे जे आहेत ते आमचे सगळे रिलेटिव्ह आहेत. माझ्या आजीची सख्खी नणंद आहे, माझ्या आत्याची सासू. सो सगळे नातेवाईकच आहेत, त्यामुळे आपलंच आहे हे सगळं. छान वाटतंय खूप. आणि इथे आणलेली आहे आम्ही कोळंबी. 1 किलो कोळंबी येते. त्यानंतर इथे आहे बांगडे, हे आहेत बांगडे. आणि इथे आहे मांदेली. आणि आजचा बेत आहे सगळी ही मच्छी खाण्याचा. आणि इथे बांगडे जे आहेत ते छान व्यवस्थित असे धुवून गाबोळी वगैरे बाजूला करून अर्धे आम्ही यातले फ्राय करणार आहोत आणि अर्ध्याचा रस्सा बनवणार आहे. आणि इथे आता कोळंबी साफ करत आहे. मोठ्या छान अशा कोळंब्या होत्या, तर त्याच्यातले ते धागे वगैरे जे काढायचे असतात त्याच्यात थोडा वेळ गेला, पण मस्त असं एकदम भारीवाली फिलिंग होती. कारण की खूप दिवसांनी आता आम्ही मच्छी खाणार होतो, आणि ते पण आपली मुंबईची मच्छी. तर ही आम्ही आणली होती चिपळूण मार्केटमधून, जी रत्नागिरीवरून डायरेक्ट येते. आणि हा आहे छान असा बांगड्यांसाठी रस्सा केला होता. याला आधी आत्या म्हणाली चांगली उकळ येऊ दे, मग आपण एक एक करून आपण त्याच्यामध्ये मासे घालू. तर छान उकळ आल्याच्या नंतर आत्यानी एक एक करून त्याच्यामध्ये बांगड्यांचे जे डोके असतात आणि मधला भाग, पोटाचा भाग असतो, ते घातले होते. आणि बाकी जे बांगडे होते, म्हणजे शेपटाकडची जी बाजू होती ती फ्रायसाठी ठेवली होती. आणि ही जी कोळंबी दिसते आहे, ही कोळंबीचे आम्ही चटणी बनवणार होतो कांदा टोमॅटोमध्ये. आणि छान असा आजचा बेत होता. बांगड्यांचं कालवण, कोळंबीची चटणी आणि मांदेली फ्राय. हा पूर्ण दुपारच्या जेवणाचा बेत होता. गॅसवरती कालवण शिजायला ठेवलं होतं, आणि ते आम्ही बॅक साईडला चुलीवरती मांदेली फ्राय करत होतो. मस्त अशी कुरकुरीत मांदेली फ्राय होत होती. आणि चुलीची एकदम छान अशी टेस्ट आणि मस्त वातावरण वाटत होतं, कारण की चुलीवर मच्छी बनवायची म्हणजे एकदम भारीच कॉम्बिनेशन आहे. आणि आता दुपारचे 4 वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहोत नदीवरती. मुलांना जायचं होतं नदीवर मासे पकडायला. आणि आम्ही चाललोय नदीवर मासे पकडायला. माझी फ्रेंड आहे. मी फ्रेंड आहे, ती मावशी आहे तुझी. ओके, हा तो फ्रेंड आहे. आत्या आधी नदीवर जाऊ, चल. तिकडे जास्त खोल पाणी.
इथून गेलो इथे कमी खोल पाणी आहे. हा मग कमी आहे तिकडे जाऊया. नाही हा कमी खोल पाणी आहे इथे. मग मल्हारला आपण डुबवू शकतो ना. आपल्या कपडेवाल्याच्या इथेच जातो ना. नाही हा बघ कपडे धुवायचे पण आणली बघ त्याने बरणी. दुकानावर असं देतात ते बसले फ्री देतात छोटे छोटे असतात ना ते. हो अगं मळे मासे सारखे असेल. मोठे मध्ये पण असतात मध्ये छोटे पण असतात असं असतं. मी जायचंच नव्हतं. वाकू नको मल्हार, बेडू काय विहिरीत. कुठे मोठेच मोठे नाही मला अगं पाणी बघ किती शुद्ध एकदम. तू बघ विहिरीला पाणी येतं पितो ना आपण हेच पाणी येतं. अरे बेडूक बघ केवढा मोठा आहे. सोपं नाही त्यामध्ये. हा बघ बेडूक बघ किती मोठा आहे. कासव खाली दगडी आम्ही मागे गेलेलो ना तेवढा एवढा मोठा कासव होता याच्यात. तो काय झाला मग? असं आतमध्ये दिसत नाही. नारळी आहेत ना? छोटी आहेत पण लय. नाक ही पण नदी आत्या. लय कमी आहे. पाणी कमी झालं ना रे. तिकडे एवढं पाणी तुला काय माहिती. ए तू बालडी त्याने उतर दे इकडे. दिवस आपल्याला उतर बाबू. काल काय 2 दिवस ते त्यांना मस्त ना घरापासून एकदम समोर नदी. पावसात काय मजा वाटत असेल. मजा वाटत असेल पण ओव्हरफ्लो झाली की सगळं घेऊन जाते ना. अरे एवढी कुठे मोठी नदी आहे ओव्हरफ्लो व्हायला. याच्यापेक्षा पण जास्त पाणी एवढं पाणी. इथून नाही जाऊ शकत ना आता. मासे कसे काढणार पण इथून. मोठी जी मध्ये फाईटी आणि ते दगडाने मोठा आम्ही त्याच्यावरती लोक मारामारी करत होती. म्हशी बायका पळायला असतील कपडे धुणाऱ्या. नाही चल. विहीर पण मग ती खोलायची त्यांचीच. हा त्या जागेत जागेतच आहे ते. चल ना पुढे. असू दे चल पुढे. आता आम्ही दुसरीकडे आलेलो आहे नदीमध्ये. तिथे पाणी कमी होतं. आता इथे आलो. इथे जांभळाचं झाड आहे वाटतं आत्या. कच्ची जांभळं पडलेत. ही बघ खाली हे बघ. तू तुझा मार्ग शोध चल. चप्पल काढ. जा. फोन ठेव ना इथे. फोन आम्ही बघतो. इथे ठेव. इथे तिथेच ठेव बाबू. तिथेच ठेव. हा मस्त ते पेडिक्युअर करतात. गुदगुली होते ते मासे पायाला नाही काय. जा ना ए. हा घ्या ना. ही बघ ही वाली. हा अरे जा मल्हार.
हा कर, इकडे कर, इथे कर, एक साईडला कर. आणि तिथे वा मला तिथे जातो तिथे त्याला सुसू होते. घाबरतो ए तिथे पुढे थोडस जा. ए जा पुढे. नाही आता नाही, आधी मासे पकडा मग बरणी. हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. बाबा मला पाडेल ही ना भांडला ना ऑफिस मधून भेटलेली आहे हो. पण यात मासे येणार का? येईल पटकन येईल. अरे एक काम करा तिथे तो लावा. ए बिस्किट आहे बिस्किट. अरे हा ठेवलंय ठेवलंय. अरे हाईट रे सोड मला. मग जा ना बिस्किट ने ना. त्यांच्यासाठी आणलंय. नाही हा दे. मग काय बिस्किट पी त्यासाठी अरे थांब थांब, तू तिथे ना. अरे मला राहील. आणि आता इथे आम्ही मासे पकडायला आलो आहे आणि जाळं टाकलंय पोरांनी इथे. हे असे एक एक मासे पकडणार. थोडं थांबा, 10-12 येऊ दे मासे. काय अरे बघ तू बोल. अरे तुझ्या साडीवरती पाय पाय नको ठेवू. हा थांब, एकदम स्तब्ध उभे राहा 2 मिनिटं. चल चल वरती. ए नाही तर ये बस इथे बाहेर चल. मग इथून जा, तिथे कुठे चालला नको तिकडे. आणि आम्ही एवढे मासे पकडलेले आहेत, 6-7 मासे. संपलं संपलं. मला पण आणि आम्ही आता गावात असंच फेरफटका मारायला निघालो आहे, गाव बघायला. ए तुम्ही लोक एवढं स्लो चाललात ना, ते काळोख होईल. पण आपण नाही काढू शकत. चल तू. फोटो काढते. भरपूर आहे. हे बघ समोरच आहे. आणि हे आहे अननसाचं झाड, त्याला लागलेत अननस. आपण प्रत्येक झाडाला एक अननस. छान आहे, अप्रतिम. आणि हे सुक्या काजूचे सालपट आहेत. तर तुम्ही सांगा हे कशासाठी वापरतात. मला माहिती आहे हे कशासाठी वापरतात, तुम्ही पण सांगा हे कशासाठी वापरतात. तर आता चाललेलो आहे आम्ही पुन्हा घरी, कारण संध्याकाळची वेळ होत चालली आहे, काळोख होईल आता लवकरच.
तर आजचा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे देखील मला पुन्हा सांगा. आणि चला तर आता आपण भेटूया एका नवीन पुढच्या व्लॉगमध्ये दुसऱ्या दिवसाला. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय आणि गुड नाईट. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम मला देत राहा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.